आज बनवला होता चिकन पुलाव। तर चिकन पुलाव ना अशा पद्धतीने बनवला होता। पहिले गॅस चालू करून घेतला, नंतर कुकर गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकलं। तेल गरम झाल्यावर खडे मसाले टाकले। खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी, इलायची, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी हे टाकलं आणि त्याचनंतर मग इथे 4 मोठे कांदे घेतले होते कापून, ते कांदे टाकले आणि मिरच्या टाकल्या, कारण की दोन्ही पण सोबतच असे परतून घ्यायचे चांगले। हे चांगलं परतल्याच्या नंतर याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे ठेचून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकते। आता हे पण चांगलं परतून घ्यायचं। हे परतल्याच्या नंतर मग इथे ना धनिया पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद हे टाकले मी। त्याचबरोबर इथे दालचिनी आणि मोठी इलायची याची पावडर टाकली। आता हे सर्व मिळून चांगलं परतून घ्यायचं। हे परतल्याच्या नंतर मग इथे पाव किलो टमाटर आहेत बारीक कापलेले। आता हे टमाटर पण चांगले परतून घ्यायचे। टमाटर नरम होईपर्यंत परतायचे। टमाटे चांगले परतल्याच्या नंतर इथे चिकन मी अर्धा किलोला जास्त चिकन आहे, ते मॅरिनेट करून ठेवलं होतं, ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं हे चिकन चांगलं मिक्स केल्याच्या नंतर इथे मी दही घेतले थोडंसं। आता हे दही पण टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे। हे पण मिक्स झाल्याच्या नंतर मिक्स करून घेतले। आता मिक्स झाले सर्व व्यवस्थित। आता इथे मी गरम मसाल्यामध्ये चिकन मसाला आणि थोडा गरम मसाला टाकणार आहे। त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकणार आहे। तर चवीपुरतं मीठ असं टाकणार आहे, पहिलं पण मी थोडंसं चिकनला मीठ लावून घेतलं होतं, म्हणून आता अंदाजे चवीनुसार टाकायचं याच्यामध्ये। मग 10 मिनटं मी चिकन झाकून ठेवलं, वाफवून घेतलं म्हणजे थोडंसं, आणि मी 20 मिनटं इथं तांदूळ भिजत ठेवला होता, बासमती तांदूळ, तो पण मिक्स करायचा। तांदूळ भिजल्याच्या नंतर ना कसा असा लांब लांब होतो, म्हणून भिजत ठेवायचा पहिले अगोदर, पुलाव वगैरे काय बनवायचा असला, बिर्याणी बनवायची असली तर हे पण मिक्स करून घ्यायचे। आणि मग मी गरम पाणी करायला ठेवलं होतं साईडला, तर त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते अंदाजे। जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसंच टाकायचं, कारण की भात शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे तांदूळ भिजत ठेवल्यामुळं। आता इथे कोथिंबीर घेतली मी। आता एक कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करणार आहे आणि कुकरला झाकण लावून मी फास्ट गॅसवर 2 शिट्ट्या घेणार आहे। 2 शिट्ट्या झाल्या की मग 5 मिनटं कुकर उघडायचा नाही, लगेचच 5 मिनटं तसंच ठेवायचा आणि मग 5 मिनटं नंतर कुकर उघडायचा, पण पहिले त्यातली हवा काढायची बघा अशी। पुलाव बघा असं मस्त सुटसुटीत झालेला आहे। तर मी अशा पद्धतीने पुलाव आज बनवला होता। जर आवडला असेल तर लाईक करा।